पुढच्या घडामोडीकडे अदानी आणि लोढन सारख्या स्थानिक कंपन्यांसोबत दाओसमध्ये करार करणं हा क्रूर विनोद असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या दाओस दौऱ्यावर टीका केली। राज्यात किती परकीय उद्योग सुरू झाले यावर फडणवीस श्वेतपत्रिका काढणार का असा सवाल सुद्धा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। 30 लाख कोटींचे एमओयू झाले असल्यास आनंदाची बाब असं चव्हाण यांनी म्हटलंय। मात्र प्रत्यक्षात होणारी गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती महत्त्वाची आहे असं वक्तव्यही त्यांनी केलंय। एवढी गुंतवणूक आली तर ती आनंदाची गोष्ट आहे, त्याचं स्वागतच केलं पाहिजे। पण येते का ती गुंतवणूक? मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहामध्ये करार करण्याऐवजी तुम्ही सगळे डायव्हर्सला जाऊन करार करून आकडा फुगवता। एका मोठ्या उद्योग समूहाचे तुमचं जर हेडक्वार्टर मुंबईत असेल तर मग डायव्हर्सला जायचं काय गरज आहे? फक्त आकडा फुगवण्याकरता हे सगळे उद्योग हे सगळे डायव्हर्सला केले जातात। 40 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रात येते। पृथ्वीराज बाबा, याच्याबद्दल तुम्हाला आनंद वाटायला पाहिजे। राहिला प्रश्न इव्हेंटचा, तर इव्हेंट कसा करतात हे राहुल गांधींना विचारा। आणि देवा भाऊंनी जवळपास 40 लाख कोटी रुपयाची गुंतवणुकीचे करार केले, याच्यातून 30 लाख तरुणांना येत्या काळामध्ये रोजगार निर्मिती होणार आहे। आपल्याला माहित आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर आज महाराष्ट्राचं नाव डंके की चोट पर घेतलं जातं, याचा तुम्हाला देखील अभिमान